आला आहे. मग आता काय करायचं हाय? तसं तर मला लगीन करायचं नाही, पर अजून आहेत का? अहो ऐकून तर घ्या की. मला लगीन करायचं नाही, पण मी सबूत दिला हाय म्हणल्यावर मला करावं लागतंय. आणि मी माझा सबूत कधी मोडायचो नाही. म्हणजे लगीन करायचं हाय नव? मला नाही करायचं, तुम्ही म्हणाल तसं. काय तोर आहे याचा? हा, अजून मी लगीन करायला नाहीच म्हणतो आयो. दाजी, तुम्हाला काय सांगायचं हाय ते सांगितलं हाय. आठवतंय ना व? दाजी, माझं लगीन झालं तर लवकरच मुसर पाणी पिऊन मराल. ए नाही आठवत मला. बर, आठव लवकरच. सत्य, त्यासने सांगून काय समजायचं नाही. मी तुला सांगतो हाय, माझ्या संग लगीन करून काय बी उपयोग व्हायचा नाही. माझ्या संग संसार करणं सोपं आहे. ए बाया, भ्या धावतो का काय तिला? हा, संसार करणं सोपं नाही म्हणून भ्या धावतो? ह्या कशा पायदाव? जे खरं आहे ते सांगतो हाय. आणि मला अजून बी असं वाटतं हाय का तुम्ही समध्याने एकदा विचार करायला पाहिजे. ए, लय झालं तुझं. काही विचार बिचार नाही करायचा, आणि याला काही विचारायचं बी नाही आता. हा, मुहूर्ताचा दिवस पक्का करा आणि ठरवून टाका. वय वय. आणि लय मुहूर्त बिर्त नाही बघायचा, लगेचचा दिस ठरवायचा. आणि जवळचे आहे तेवढ्यासनी बोलू, बाकी कुणासनी नग. तुझा येळ लावला ना, नवीन फॅट निघायचं. हा, नाही तर काय? ठरलं म्हणायचं एकदाच लगीन. अगं ठरलं म्हणजे ठरणारच होतं. बाईजी, तुम्ही गावातली 4 माणसं बसा आणि लवकरचा दिस काढा. अय, आजच काढतो. गंगूताई म्हणती तसं जवळची माणसं बोलून काय उपयोग नाही. माणसं लय येणार आहेत. बाळाची ओळखी काय कमी आहेत होय? हा, हा, हे बी हाय. नुसतं अक्को नाही, वाड्या वस्त्यावरनं समधी येत्या. जे काय व्हायचं हाय ते होऊन दे. सत्य, पांडुरंगा मोर, हालसिद्धनाथ आपण मोर साखर ठेव. भाई आणते. नाही नाही म्हणता जुळलंच बोलायचं की. हा, वय की. तेव्हा झालं असतं, पण यो बाळू
बरं आधी काय झालं ते आता काढू नका. आता समजा नीट आहे ना व. जा, साखर घेऊ ना आशीर्वाद माग. समजा चांगलं होऊ दे म्हणून. ए पोपटा, एवढा कसला विचार करतोस? काठी दे. तोच विचार करतो जे तुम्ही पण करत आहेत. सांगतोस का खरं कसला विचार करतो म्हणणं? हेच का पंचाची पद दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि बाळूची ताकद वाढत चालली. अयो बरोबर बोललास की रे त्या, बरोबर बोललास. नाही म्हणता म्हणता आता लगीन बी करीन तो. अयो तेच मला होऊ द्यायचं नाही रे त्या. असं का? अयो त्याचं देवी आई सोबत लग्न झालं तर तो आपल्याला सरणावर झोपवायला कमी करणार नाही बघत त्या. अरे बाबा माझ्या ध्यानातच नव्हतं आलं की. नाही नाही पंच काहीतरी करायला पाहिजे. तोच विचार कर. हे लग्न थांबवायचं कसं? मला तर अजून बी खरं वाटत ना की लगीन ठरलं आहे म्हणून. नाही वाटाय काय झालं ते तर होणारच होत. फार जीव काढला बाई या लग्नानं. इतकी लग्न बघितली पण असं कधी नाही बघितली. बाळू मामाचं लगीन आहे असं सहजासहजी होणार आहे वय. हा हे खरं बोललीस. पार देवापासून समधी कामाला लागली आहेत. मग आता खुश नव? बाय खुश. लहानपणी खेळ खेळताना मोठ्यावानी नटत होती. आता नट म्हणावं केवढं नटायचं आहे ते. नटणारच आहे. मला काय भ्या आहे का कोणाचं? काय झालं? कोण ब्याद आवता आहे? अरे सत्तेला नटायला आवडतं ना, तेच बोलणं चालू आहे. लगीन हाय नटायचं म्हणती. इशे आहे का मग? हा नटायचं आहेच की. पाठदिशी लगीन करायचं हाय म्हणजे आता कामाला लागायला लागल बघा. वय 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 आणि निपाणी साड्या आणायला जायचं आहे. वय बाकी बसता कुठं बांधायचा ते बी सांगा. वय समधी एकदा जाऊन घेऊन येऊ. कापडाचं झालं व पण बाकीचं कसं काय करायचं? आता बाकीचं काय करायचं आहे? आता लगीन म्हणजे काय कापडाचा बस्ता झाला की झालं का काय? हा हे आहे. तू काय काळजी करू नकस. अगं तुला काय बाळूच्या घरचे नाही म्हणणार आहेत का? हा आणि त्यात बाळूचं लगीन आहे बघ. एवढ्या कष्टानं बाळू लगीन करायला तयार झाला आहे. हलक्यात होणार आहे का लगीन काय? म्हणून तुला काय पाहिजे असेल ना फक्त बोल. अरे काय लागतं? कापडाचं झालं. हा अजून आता लगीन म्हणल्यावर डाग येणारच का नाही? सत्तीला घंटन, मोहन माळ आणि बाजारात अजून काही नवीन आलं ते करायचं. आणि मुलाकडली बाजू म्हणल्यावर सत्तीला अजून काय करत्यालच की ते. हव अगं करत्याल म्हणजे करणारच नाही का? हे झालं सत्तीचं. आता लग्न
लंगवाला काहीतरी डाक करत्यालच की. वय 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 मला बी पाहिजे. हा ये ग बस, तुला कशाला पाहिजे? तुझं लगीन होईल तेव्हा तुला करायचं. असं कसं? ही बी नात आहे की. हा, एका नातीला करणार, एका नातीला नाही करणार, आज कसं? वय की, आणि असं करून कसं चालेल? हा, तिला बी करायला पाहिजे. तुझ्या लग्नात मी काय बोलले नव्हते बरं का. मला पाट्या पाहिजे. एवढंच ना? अगं त्यात काय, अगं करतील घे काय सासूबाई. बाहेर म्हणजे बघू की काय काय करायचं. अहो बघायचं काय त्यात, लगीन म्हणल्यावर हे करायचंच असतंय. हा, अगं अगं तू काय काळजी करू नये, होतंय समजा. अहो आपली पोरीची बाजू म्हणून आपण करायचं का ह्यासनी करायला लावता हाय? हाय का आता आपली बाजू काय आणि त्यांची बाजू काय वेगळी आहे का? आणि त्यांच्याच नातीचं आणि लेकाचं लगीन हाय म्हणलं, आपल्याला कशाला काय करायला पाहिजे? हा. काय हो, बरोबर आहे ना? तुम्ही नका काळजी करू, म्हणजे बघू की आपण. बघितलं काय मी काय म्हणत होतो की सासरे बुवा. अहो पण लगीन तर साधच करायचं ठरवलं होतं ना. मग हे समजा कशा पाहिजे? अरे हे साधच आहे. अजून काय काय असतं मी एक एक सांगते बरं का. हा आई आई जे काय असेल ना ते सासूबाईसनी सांग. हा, मला वाईट ह्यांच्या संग थोडं बोलायचं आहे. असं का? बर जा बोल. हा, बोल. आम्ही आलो. चला की. जा. ते समजा आपल्याच अंगावर टाकत आहेत. काय बोलायचं आपण तर एवढं समजा आपल्याच्यानं होणार आहे का? होणार आहे का म्हणजे काय? करायचं पाहिजेलच की. असं कसं करायला पाहिजे? नाही तर नाही म्हणून सांगायचं. नाही नाही, असं करून उगा अडचणी वाढवाय ना. अडचण काय त्यात? त्यांच्या काय काय अपेक्षा आहेत बघितलं ना. हे काय आपल्याला ठाव नव्हतं का? मग आपल्याच्यानं करता येणार आहे का? माझ्याकडं वाईस पैक साठवलेलं आहे, एवढ्यात बघू, नाही तर ऋण काढू. अवर ऋण? ए, लागलं तर लागलं असं वाटत नाही. जुनं डाग आहेत ना व. वय मोडायचं म्हणता आहे का? लागलं तर मोडायचं. आता नका काळजी करू. आपल्या पोरानं एवढं गुण उधळलं म्हणल्यावर काय करायचं? आणि सत्ती काय बाहेरची आहे का? नातच आहे ना बाप. बर तुम्ही म्हणाल तसं, पण लय बी खर्च व्हाया न ग. आता होईल तेवढा आकडता हात ठेवायचा. बरं काय कमी पडणार नाही याची काळजी घ्यायला लागल. गुंडप्पा सकाळपासून काम करतो आहेस? अय्यो आज बराच वेळ लागणार. जा जेवण घे आणि मग नंतर पाहिजे ते काम करत बस. हा अय्यो अव्वा नको, आधी काम मग जेवण. गुंडू आधी जेवण. जा उठ, ताट वाढून ठेवले आहे, जा बघू. अहो छोट मालक,
अहो जेवून घ्या, काम काय होतच राहील. हे तात्या तू गप्प बैस. अव्वा तुला किती वेळा सांगितलं आहे की वाढायच्या आधी मला जरा विचारत जा म्हणून. होय होय आता जा. अय्यो कुणी कामाला हात लावू नका माझ्या. आलोच. हे बरं झालं त्याला घालवलंच. पण तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसता आहात? यो वैजंता, मला काय वाटतं त्या मयप्पाच्या जावयाला वाड्यावर बोलवून घेऊ. पण त्याने काय होईल? अव अक्का त्यासनी सांगायचं का बाबा पोरीचं लगीन नको करू. अयो यो पण ऐकेल का तो? नाही ऐकायला काय झालं. अहो गावचा पंच सांगतो म्हणलं ऐकलंच की. हा मग ठीक आहे. मग तू इथे काय करतो आहेस? जा बोलून आण त्यांना. मग काय आत्ताच जाऊ का? अयो मग आता काय पंचांग बघणार आहेस करत होत्या? नाही नाही मी काय म्हणलं त्याला काय बोलायचं काय नाही हे आधी आपण बसून ठरवून घेऊ आणि मग मी जातो. तात्या ते ठरवायला आम्ही आहोत. तू निघ. अगं निघू का मग? जातो जातो लागली घेऊनच येत त्याला. बा अयो जावे बापू, अहो कसला हिशोब करताय? अहो हिशेब कसला, लग्नाला कुणा कुणाला बोलवायचं आहे ते आठवीत आहे बघा. अहो पण गंगूताई तर म्हणली होती का लय कोणाला बोलवायचं नाही म्हणून. हा ती मस्त म्हणत, तिचं काय ऐकायचं. माझ्या लिकीचं लगीन हाय म्हणल्यावर बोलवाय ना गवय. एक तर सुपारीची यायला बी बोलली नाही बघा. बोलवा बोलवा, कोणाला बोलवायचं आहे त्यासाठी बोल. लगीन हाय म्हणल्यावर बोलवायच पाहिजे, नाही बोलून नाही चालाय. हा तेच म्हणतो आहे म्या. मग जसं जसं आठवीन ना तस तसं म्या सांगावं धाडणार आहे बघा. हा हो पर ती काय सांगायची आहे. लगीन कावा लावायचा काय ती सांगणार, 8 दिवसात लावून टाकू. हा तवर तयारी होतीये समती. होय होय होय. हे चांगलं आहे, म्हणजे लय लगेचच बिनग आणि लय उशिरा बिनग. हा हे पक्क करून टाका बघा. आणि घरातल्यासनी बी विचारा, नाही तर त्यांचं काहीतरी वेगळं ठरलं असाय. कानावर घालू की त्यांच्या बी. हा आणि एक त्या बाळूला सांगा कुठे जाऊ नका म्हणा. हा तो कुठं जाणार तवा? अहो त्याचं काय सांगता येत नाही. लग्नाच्या वेळेला जायचं कुठं तरी. नाही नाही असं नाही करायचं. यानं एकदा सांगितलं म्हणजे झालं. आणि त्यानं सांगितलं नसतं तर मग कसरत होती. आता तोच बोललाय म्हणल्यावर काय काळजी नका. हा बाळू बोललाय म्हणजे झालं. असं म्हणतो आहे सोय. मग ठीक आहे. नाही आपलं पाहुण्यांमुळं तमाशा नगर म्हणून म्हणतो आहे मी, बाकी काय. दाजी एक विचारू का? हा अरे विचार की. बाळू कौल लावाय गेल्यापासून मी बघतो हाय तुम्ही वेगळंच दिसताय. बाळू कौल लावाय गेल्यापासून मी बघतोय तुम्ही वेगळेच दिसत आहात. अरे एक म्हणजे हा मला काही शिंग बुडले आहेत व्हय? हा काहीतरीच म्हणतो आहे. वेगळं म्हणजे काळजीत दिसताय म्हणून म्हणलं. आता आहे का? हा? अरे हे असल्यावर मला काय काळजी करायची गरज आहे का काय हो? काय बी काळजी करू नका. हा. मनात काय आहे तेवढं सांग. आहे का? अहो काय असेल तर सांगेल ना. की लगीन कसं करायचं, कोणाला बोलवायचं, काय करायचं हे म्हणतोय मी. हा असं वय 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 हे सांगतो की. हा ए भीमा असं काय बघतोय? काय नाही. सत्य हे सूप घे आणि त्या पोत्यातलं जोंधळ काढ. आणि बस खाली. तिला कशा पैसा अंगठी हाय? म्या हाय नव, म्या करते की. नग नग म्या करते तू बस. अगं तिला सवय व्हाय ना ग वय.
आता तू काय बी करायचं नाही, समदती करत. परवा बी मी हेच सांगत होते, ऐकतच नाही. आता ह्या घरात सून म्हणून येणार आहे नव, समदतीनच करायचंय. होय. आतापासूनच सवय होऊन दे की सूनबाईला. अगं तिनेच ती माझी सून नाही, माझी नात बी हाय. तेव्हा जोवर माझा हात पाय चालत्यात तेव्हा करीन म्या. हा, आणि मग म्या काय करायचं? माझ्या माग माझ्या बाळूची काळजी घेतली, त्याला सांभाळलं, मला काय बी न ग बघ.